हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईव्हमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मागील भागामध्ये आपण लोकगीता हा भाग पूर्ण केला होता. आज आपण लोककथा या पुढच्या भागाला सुरुवात करूया. आपण लोक या शब्दाचा अर्थ अगोदरच पाहिला आहे. आता फक्त कथा आहे. आता कथा म्हणजे आपल्याला माहिती आहे की तर ही लोककथा जी आहे ते एक आपल्या लोकसाहित्यामधील एक अनन्यसाधारण महत्त्व असणारी एक बाब आहे म्हणता येतं. कारण लोक साहित्यामधले हे काही कथा आहेत, त्या जेव्हा ज्या काळामध्ये कुठलीच साधनं मनोरंजनाची किंवा असं म्हणा की रंजनाचे साधन उपलब्ध नव्हते, त्या काळामध्ये या लोककथाने रंजनाचं काम केलं आहे. म्हणजे मनोरंजनाचं काम खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामधून घडल्या आहेत. आणि मूलतः जसं माहिती आहे की आपल्याला ही एक मौखिक परंपरा आहे आणि भारतामध्ये तर याचा खूप सारा प्रसार आहे. आपण खूप आपल्या आजीपासून किंवा जे काही रात्रीच्या वेळी आई, आजी किंवा आजोबा ह्या गोष्टी आपल्याला सांगत असतात. तर आपण ऐकल्या बी असतील त्या. तर किंवा 4 माणसे शेकोटीभोवती जमा झाले किंवा बाया एका जागी जमा झाल्या तर किंवा अशा अनेक ठिकाणी या खेडेपाड्यामध्ये तर खूप साऱ्या गोष्टी आपल्याला ऐकायला भेटतात या कथाच्या. या कथा कुठल्याही प्रकारच्या असू शकतात म्हणजे. आणि कधी-कधी तर असं अगोदरच्या काळात आता काही माहीत नाही बरं अगोदरच्या काळात म्हणजे लहानपणापासून किंवा आपण ऐकलं असेल की कथा सांगणे म्हणजे कसं आहे पुण्याचं काम आहे. अशी लोकांमध्ये सुद्धा समजूत आहे. हे प्राचीन काळापासूनच आहे. तर या कथामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात जसं की विधी कथा, कथा असतील किंवा स्पष्टीकरण कथा असतील, उत्पत्ती कथा या सगळ्या म्हणजे खूप आता पाहणारच आहोत आपण त्या. परंतु खूप साऱ्या गोष्टी असतात असं म्हणता येतं आपल्याला. तर भारत तर हा कथाप्रिय देश आहे कारण भारतामध्ये तर सगळीकडेच आहेत. तसेच या जी कथा आहेत त्या अशुभ निवारण किंवा काहीतरी इच्छा आहे आता ती त्याची फलप्राप्ती पाहिजे आहे किंवा प्रस्तुती सुलभता म्हणजे बाळाचा जन्म चांगला हो अशा प्रकारच्या गोष्टी, संकटाचं निवारण अशा प्रयोजनाच्या हे जे काही प्रयोजन आहे त्या कथाच्या मागे असतात. तुम्ही कथा पहा कधी बी त्याचा शेवट आणि त्याच्यातल्या गोष्टी ह्या अशाच प्रकारच्या असतात. काहीतरी मागणं असतं, काहीतरी इच्छा असते, काहीतरी गोष्टी चांगल्या झाल्या पाहिजे अशा प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. रंजन बी असते आणि बोध सुद्धा असते त्याच्यामध्ये. त्यामुळे असं म्हणता येतं की समाज जे काही जीवन आहे त्याच्यामध्ये मानसिकता, धार्मिक समजुती किंवा संस्कृतीचे दर्शन सुद्धा आपल्याला या सगळ्या कथामध्ये भेटतं. आणि याच्यामध्ये जे काही त्या काळातली बोली होती ते विशेष रूपानं आपल्याला या कथामध्ये आढळून येते असं म्हणता येतं. तर ह्या जी काही कथा आहेत याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत परंतु जे काही शास्त्रज्ञानाने हे लोककथेची निर्मिती कशी झाली हे सांगितलं आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. आता लोककथेची निर्मिती म्हणजे आता ह्या जे कथा आहेत त्या महाभारत म्हणा किंवा रामायण म्हणा किंवा पुराणे म्हणा यांच्या स्वरूपातील असतील किंवा त्यांना त्यांच्या संबंधाने येणारे असतील किंवा देवाणघेवाणीची प्रक्रिया असेल किंवा इतर गोष्टींमधून आले असतील. तर आपले एक डॉक्टर सत्यानंद आहेत. डॉक्टर सत्यानंद हे त्यांनी काय केले आहेत निर्मितीच्या अवस्था सांगितल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं काय आहे की जेव्हा एक कथा असते तेव्हा आदिम अवस्थेमध्ये मानवाने सृष्टीमध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना पाहिल्या. मानव काय केला जे काही सृष्टीमध्ये घटना घडत होत्या तो स्वतः पाहू लागला त्या घटना आणि त्या घटना तशा त्याला कल्पनाच्या पलीकडे जाणार होत्या आणि त्या समजल्या नसल्यामुळे त्यानं काय केलं मग त्याच्या परीनं त्याच्या बुद्धीनुसार त्याने त्या घटनेचा अर्थ लावला आणि त्या काल्पनिक होऊन गेल्या. म्हणजे काय झालं आदिम अवस्थेमध्ये ज्या काही तो पाहू लागला होता त्या घटना ते त्याच्या कल्पनेच्या बाहेर होते. त्यामुळे म्हणजे आता जन्मतः मूल जसं त्याला माहीत नसतं ना काही त्या गोष्टी तशा प्रकारच्या आहेत. म्हणजे तो लहान मूल त्याच्या कल्पनेनुसार जसं लावतो जसा आदी मानव हे करू लागला असं म्हटलं जातं. ही त्याची पहिली अवस्था म्हणजे त्याच्या कल्पनेनुसार रचल्या. त्यानंतर दुसऱ्या अवस्थेमध्ये काय झालं मग त्याला जे काही सृष्टी आहे त्याचं थोडंसं ज्ञान झालं. त्या ज्ञानामध्ये 2 प्रकारे होऊ शकतं मग एक दैवत्व किंवा अलौकिक. अद्भुत जे आहे ते काही गोष्टी हितकारक आहेत किंवा ह्या गोष्टी केल्यानंतर असं भेटतं किंवा भयाच्या पोटी सुद्धा निर्माण झालं असं म्हणता येतं. म्हणजे हे जे काही आपल्या आदिमानवाला ज्ञान झालं त्याच्यामध्ये एक दैवत्व आहे आणि एक अलौकिकपणा आहे. एक खूप सारी मोठी गोष्ट आणि एक भयानक किंवा असं घडल्यानंतर हे आपल्यावर प्रकोप होईल किंवा अशा गोष्टीमुळं ते भयापोटी झाले आहेत असे म्हणता येतं. भयापोटी श्रद्धेपोटी अशा हे थोडंसं ज्ञान झालं त्याला. ही त्याची दुसरी अवस्था होती. आता तिसऱ्या अवस्थेमध्ये
ते जे काही प्राप्त झालेलं ज्ञान होतं त्याने दैवत कथाच्या स्वरूपात किंवा धार्मिक आख्याना स्वरूपात व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, जे काही प्राप्त झालं ते. तर अशा प्रकारचं हे जे काही आहे, म्हणजे काय हे काय म्हणतात सत्येंद्र, त्याच्या अवस्था जे काही अवस्था आहेत, पहिल्या सुरू मानव त्याच्यात जे काही गोष्टी घडत होत्या त्या काल्पनिक, म्हणजे काल्पनिक म्हणण्यापेक्षा त्याच्या कल्पनेच्या बाहेरच्या होत्या. आणि दुसऱ्या वेळेस मग त्याला थोडंसं ज्ञान झालं, आणि तिसऱ्या वेळेस काय झालं की त्या ज्ञानाचं रूपांतर त्याने त्या कथामध्ये केलं. अशा प्रकारचं गोष्ट सांगितली जाते. आणि मग या कथामध्ये धर्म आहे, मनोरंजन आहे, नैतिक शिक्षण, अशा प्रकारच्या गोष्टी हे घडल्या असं म्हटलं जातं. मग पुन्हा काय झालं, ह्या आता लोककथा निर्माण झाल्या पहिल्या सुरू. आता ते निर्माण झाले ना, तिसऱ्या अवस्थेमध्ये लोककथा निर्माण झाल्या. निर्माण झाल्यापासून जिथं काय निर्माण झाले असतात तिथल्या स्तरापासून तुटल्या आणि त्या अधिक दुसरीकडे पसरत गेल्या. हे त्याचं म्हणजे त्याच्यामध्ये भाषा येत गेली, प्रांत येत गेला किंवा वेगवेगळ्या ठिकाणी. असं म्हणता येते, पहा, आधी मानव होता. त्या आदिमानवाला त्याच्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडल्यामुळं त्या समजत नव्हत्या, परंतु त्याच्या जी काही बुद्धी आहे त्याच्यानुसार त्याने त्या कल्पना रचल्या. परंतु पुन्हा काय झालं, पुन्हा काही अवस्थेमुळे किंवा काही काळानंतर त्याला थोडंसं ज्ञान प्राप्त झालं. ते दैवत होतं, अलौकिक होतं. आता ते ज्ञान प्राप्त जे झालंय त्याचा यूज त्यानं तिसऱ्या अवस्थेमध्ये केला, आणि त्या तिसऱ्या अवस्थेमध्ये जे काही कथा निर्माण झाल्या त्या दैवत्व असतील, धार्मिक असतील, त्याच्यामध्ये धर्म, मनोरंजन किंवा नैतिक शिक्षण असतील, या 3 अवस्था निर्माण झाल्या. आता या तिसऱ्यामधून चौथीमध्ये गेल्यानंतर काय झाल्या, ह्या जे कथा होत्या त्या कथा जे काही स्रोत जिथून निर्माण झाल्या तिथून तुटल्या आणि ते वेगवेगळे पसरत गेल्या. आणि ते पसरत जात असताना मग प्रांत असेल किंवा जिथला जी काही भाषा असेल त्याच्यामध्ये भर पडत गेली असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारे हे जे काही कथा आहेत एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे मौखिक परंपरेने त्याचं स्थित्यांतर झाला म्हणता येतं, किंवा त्याच्यात बदल होत गेला असं प्रकारे आपला म्हणता येतं. अशा प्रकारे हे डॉक्टर सत्येंद्र हे लोककथेची निर्मिती अवस्था सांगतात. तर हाही थोडासा लोककथेच्या कशाचा भाग, निर्मितीचा भाग आपल्याला म्हणता येतो. तर या कथामध्ये काय आहे, मग एक साधेपणा आहे, जिवंतपणा आहे. म्हणजे त्यांच्या जीवनातला जो काही भाग होता तो मग त्यांनी त्यांच्या परीने निर्माण केला आहे. म्हणजे साधेपणाच असेल, आज थोडंसं अलंकारिक भाषा किंवा इतर गोष्टी नसतील, तर असं म्हणता येतं आपल्याला. तर ही जी कथेची निर्मिती झाली किंवा त्याच्या अवस्था आपण पाहिल्या, त्या अवस्थेच्या नंतर काही सिद्धांत मांडले जातात की ह्या जे काही कथा आपण जसं म्हटलं की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेल्या किंवा त्याचं स्थलांतर झालं, तर त्याच्यामध्ये काही सिद्धांत मांडले जातात. त्याच्यामध्ये काही जसं की भारतमूलक सिद्धांत आहे. थिओडर बेनेफे हा जो काही लेखक आहे त्यानं पंचतंत्राचा अभ्यास करून त्याच्या प्रस्तावनेमध्ये काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. परंतु हा जो काही थिओडर बेनेफे आहे त्याच्यामध्ये जे काही कथा निर्माण झाल्या त्या भारतामध्ये निर्माण झाल्या असं म्हणा. म्हणजे तो काय म्हणतो, लोककथा एका ठिकाणी जन्माला येतात, नंतर त्याचा प्रसार होतो, हा त्याच्या पंचतंत्राच्या आधारे त्याने सिद्ध केला. आणि त्याच्यामध्ये असं आहे की भारत आणि जे काही इतर देशामध्ये कथा आहे त्याचा कुठं ना कुठं जो काही भाग आहे तो एकसारखा दिसतो. त्याच्यातला जो काही समन्वय म्हणा किंवा त्याच्यातले शब्द म्हणा काही एकसारखे दिसतात. त्याच्यामुळे त्याचं म्हणणं असं आहे की ह्या जे कथा निर्माण झाल्या त्या भारतात निर्माण झाल्या आणि तिथून त्याचा प्रसार पुन्हा दुसऱ्या देशामध्ये झाला असावा. जसं की दुसऱ्या देशातील लोक व्यापाराच्या ह्याच्याने येत असतील किंवा जे काही लोक आक्रमकाच्या दृष्टीने आले असतील किंवा काही लोकांनी आक्रमण सुद्धा केलं, तर त्या लोकांनी घेऊन गेल्या किंवा त्यांच्यानुसार प्रसारित झाल्या असं म्हटलं जातं. तर हा एक काय म्हणतं त्या कथाचा थोडासा भाग सिद्धांत म्हणून पाहिला जातो. कारण भारत आणि इतर राष्ट्राचा जो काही भाग आहे त्या कथाचा अभ्यास केला तर त्यातलं थोडंसं तत्व हे आपला योग्य म्हणजे एकसारखं दिसतं असं म्हणता येतं. त्याच्यामुळं या कथांचा जसा का प्रवास आहे, आता एक ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यात गेल्यानंतर थोडासा ह्याच्यामध्ये बदल होत जातो, हे सुद्धा आपला त्याच्यामध्ये येतो. आणि हे जसं म्हटलं की अगोदर दुसऱ्या राष्ट्रामध्ये जाण्याचं कारण काय, तर एक भटक्या जाती किंवा जीव व्यापारी असतील, तर हे अशा प्रकारे काय म्हणते त्याला ते प्रसारित झाले असं म्हणता येतं. आणि सांस्कृतिक समानता एकच आहे त्याच्यामध्ये. आता एखाद्या गोष्टीमध्ये सांस्कृतिक समानता कधी एक असते जेव्हा ती एकापासूनच निर्मिती झाली आहे. जर विभिन्न दिशेने निर्मिती झाल्या तर त्याची सांस्कृतिक समानता येत नाही. त्यामुळं या जी कथा आहे त्याची सांस्कृतिक समानता दिसते आपल्या भारतात आणि दुसऱ्या राष्ट्रातल्या. त्यामुळे सुद्धा हा भारतमूलक सिद्धांत सुद्धा मांडला जातो.
कोण मांडणार आहे? थिओडोर बेनर, हे लक्षात ठेवा. आता ह्याचं समर्थन करणारे काही लेखक आहेत आणि त्या समर्थन करताना त्याच्यामध्ये जेकब्स हे ते काय म्हणतात, एकूण कथापैकी उपलब्ध कथापैकी 30 ते 40% भारतातून युरोपात गेले असं पुन्हा जेकब्सचं म्हणणं आहे. प्रामुख्याने जे काही पशुकथाचे मूलस्थान आहे भारतात असावे असा आहे त्यांचा आग्रह आहे. परंतु जे काही परिकथा आहे त्याचं जे काही मूलस्थान आहे ते निश्चित सांगता येत नाही असं जेकब्स म्हणतात. हा जो काही भारतमूलक सिद्धांत आहे त्याला थोडंसं हे जेकब्स त्याला समर्थन करतात असं म्हणता येतं. त्यानंतर कॅस्किन नावाचे एक लेखक आहे, त्यांचं म्हणणं आहे की सर्व कथांचे मूळ हे भारत आहे, कारण मंगोल व्यापाराबरोबरच भटक्या जमातीही या प्रसारास कारणीभूत आहेत असं म्हटलं जातं या समर्थनार्थ. त्यानंतर डेव्हिड्स यांचं म्हणणं काय आहे, भारतातील ज्या काही प्राचीन बौद्ध कथा आहेत त्या अन्य देशातही आढळतात. त्यांचं म्हणणं काय आहे, जे काही भारतातील बौद्ध कथा आहे ते अन्य देशातही आढळतात, त्यामुळे हे संशोधनासुद्धा सिद्ध होतं. त्यामुळं हे जे काही भारतमूलक सिद्धांत आहे तो योग्य असावा असं समर्थन करणारे डेव्हिडसुद्धा आहेत. त्यानंतर केतकर यांनी सुद्धा प्राचीन महाराष्ट्र हे जे काही त्यांचं पुस्तक आहे, त्यांनी लिहिलेलं जो काही पुस्तक आहे याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टी त्यांनी समर्थन केल्यासारखं आपला समजतं. तर ह्याच्यामध्ये काही विरोधक आहेत या भारतमूलक सिद्धांताला. त्यांच्यामध्ये की हे जी काही प्राणीकथा किंवा अद्भुत कथा आहे यांची प्राचीन जरी रूपे भारतातल्या वाङ्मयात जे काही दिसतात तशी असली तरी त्यामुळे याचे स्थान भारतच आहे असं म्हणता येत नाही असं काही विरोधकाचं म्हणणं आहे. ते मूल्यमापन करताना म्हणतात की असं म्हणता येणार नाही की भारतातच निर्माण झाले असं म्हणता येणार नाही असं ते म्हणतात. आता हा जो काही विरोधक म्हटला की या कथेचे मूल्यमापन करता येत नाही, तसेच अनेक त्या लेखक दिसतात. तसेच जे काही मिस्री पपिरा आहे, म्हणजे हा कुठला ग्रंथ आहे आपल्याला, ह्या जे इजिप्तमधले जे काही ग्रंथ आहे त्याच्यातला जो काही भारतमूलक सिद्धांत आहे ह्याच्यामध्ये बरोबर वाटत नाही. कारण हा जो काही मिस्री पपिरा आहे ह्याच्यामध्ये ह्या कथा कुठं निर्माण झाल्या किंवा त्याचे इसवी सुद्धा लिहून ठेवलं आहे. त्यामुळे असं जे म्हटलं जातं ना ते भारतामधून निर्माण झाल्या, हे तर असं म्हणणं यथायोग्य नाही असं म्हटलं जातं. पहिलं विरोधक काय म्हणतो असं म्हणताच येत नाही. तो का पुन्हा त्याला काय हे देत असताना ते मिस्री पपिराचं उदाहरण देऊन सांगतो की याच्यामध्ये तर कुठं काय घडलं याचं सुद्धा त्याने नाव नोंद केली आहे किंवा इसवी सुद्धा त्याची नोंदणी केली आहे असं म्हटलं जातं. किंवा जे काही इजिप्तच्या कथामध्ये स्वर्ग आहेत किंवा महाप्रलय या कल्पनांना इजिप्तमधून भारतामध्ये आले असावं असं मत आहे. काहींचं मत जे काय जे काही स्वर्ग किंवा महाप्रलय यांच्या कल्पना आहेत तर त्या इजिप्तमधून भारतात आल्यावा असं सुद्धा काही जणांचं मत आहे असं म्हणता येतं आपल्याला. त्यानंतर सर्वसाधारणपणे लोककथेचे मूळ म्हणजे भारत, बॅबिलॉन हे की इजिप्त याबाबत मतभेद आहेत. जे काही लोककथेचं मूळ आहे ते नेमकं कशात आहेत ह्याच्यामध्ये खूप सारे मतभेद आहेत. जसं की आपण आता म्हटलं भारतमूलक सिद्धांत असेल, इजिप्तमधला असेल, तर काही जण काहीच म्हणतात आणखी. तर याच्यामुळं तो मतभेद जरी असला तर जे काही कथा आहे त्याचं रूपांतर होणे हे सर्वांनीच मान्य केलं आहे. म्हणजे कथा रूपांतर झाल्यात हे तरी मान्य केलं आहे. जसे की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झाल्या किंवा त्याचं प्रसारण झालं असं सर्वांनीच मान्य केले. परंतु उगम कुठं आहे किंवा उत्पत्ती निर्माण जो काही पहिला स्रोत आहे ते कुठून आहे हे याच्यामध्ये मतभेद आहेत असं आपल्याला म्हणता येतं. तर अशा प्रकारच्या गोष्टी या लोककथेच्या उत्पत्तीबद्दल आहेत आणि त्यांच्या जे काही बोलणारे आहेत त्यांच्या सोबत बोलणारे किंवा विरोध बोलणारे हे अशा गोष्टी आपल्याला याच्यामध्ये दिसतात. त्यामुळे हा जो काही सिद्धांत म्हणला आपण की लोककथा या रूपांतरित होतात त्याला शरद व्यवहारी काय म्हणतात, लोककथेला देशत्वाचे, जाती धर्माचे, संस्कृत असंस्कृतपणाचे बंधन नाही. हे व्यक्ती जितके अभिव्यक्ती असतात त्यामुळे लोककथेची प्रवृत्ती सुद्धा आणि प्रकृती सुद्धा तशी होते असं म्हटलं जातं. त्यानंतर गाणारा पक्षी आणि दर्दी गुलबक्षी ही जी काही सखी कथा आहे त्याच्यामध्ये अरेबियन माणसाला जे काही वाटणे स्वाभाविक आहे तितकाच हा कथेचा आत्मा मराठी असल्याचं मराठी माणसाला जाणवेल. हा शरद व्यवहारे काय म्हणतात, मग व्यक्ती तितके अभिव्यक्ती आहेत आणि त्यामुळे लोककथेची जी काही प्रकृती आहे ती आपल्याला जाणून येते. आणि एखादी जर कथा अरेबियन नाईट्समध्ये असेल किंवा दुसरीकडली असेल आणि ते जर भारतामध्ये होत असेल किंवा भारतामध्ये जी काही भारतातली कथा तिकडे जर सादर केली जात असेल त्यांच्या दृष्टीनुसार, तर आपला जो काही जाणीव आहे त्याच्या जर दिसत असेल तर त्याच्याविषयी आपली आहे असं म्हणणं
स्वाभाविक आहे असं म्हटलं जातं. म्हणजे काय, आपल्यातली कथा आपण समजा रोज ऐकत आहोत, ती जर कथा आपण अरेबियन नाईट्समध्ये किंवा दुसऱ्या देशात जाऊन ऐकली तर आपल्याला काय वाटतं की ही आपलीच कथा आहे, इकडे झाली असेल. तर हे वाटणं साहजिक आहे असं म्हटलं जातं. व्यक्ती तितक्या अभिव्यक्ती आणि त्यांचे लिहिण्याची पद्धत किंवा किंवा कुठून घेतली आहे हा भाग थोडा मतभेदाचा आहे असं म्हटलं जातं. परंतु त्याचं कथांचं जे काही स्थलांतर झालं आहे असं म्हणण्यासाठी कुणीही त्याला विरोध केला नाही असं म्हणता येतं. तर लोककथाने जर भारताचा भाग पाहिला तर ह्याच्यामध्ये परंपरा दिसते. भारतामध्ये तर कथा खूप प्रिय आहेत किंवा श्रवणीय आहेत. आता टी व्ही येण्याच्या अगोदर तर ह्या खूप प्रसिद्ध होत्या. त्याच्यामध्ये सूत, चारण, धाट, कुशीलव अशा कितीतरी विधी किंवा वैदिक संहितामध्ये असणाऱ्या कथा आपल्याला दिसतात. ऋग्वेदामधले काही, तसेच समाधियुक्ते, याच्यामध्ये अद्भुतता, चमत्कार अशा प्रकारच्या आपल्या भारतीय कथामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला येतात. तर तो पुढे भाग पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिले जर पाहिलं भारतामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या जातक कथा, तर ह्या मूळतः 547 आहे त्याच्यामध्ये आणि ते 22 भागामध्ये असे डिव्हाइड केलेले आहेत असं आपल्याला म्हणता येतं. बुद्धाच्या पूर्वजन्मांच्या कथा, बुद्धा कधी नायक असतो तर कधी दुय्यम व्यक्तिरेखा म्हणून त्याच्यामध्ये आपला जाणवतं. त्याच्यामध्ये आपण ऐकले असतीलच काही कथा. तसेच या जातकथामध्ये उपदेश, नीती शिकवणे या कथाचा मूल हेतू असतो. नीतिकथा, प्राणीकथा, आख्याने, विनोद कथा या जातिकथेमध्ये आपल्याला आढळतात. हा थोडासा जातीचा म्हणजे ह्या कथेचा भाग. तर याच्यामध्ये ही जी काय जातक कथा आहे त्याच्यामध्ये गद्यपद्य मिश्रित अशा प्रकारच्या गोष्ट आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. कथेचा प्रारंभ आणि शेवट सुद्धा गाथेने किंवा त्या कथा सांगण्याच्या ह्याच्यावर आपल्याला समजतो की ह्या जातक कथा आहेत किंवा इतर कथा आहेत. अशा प्रकारचा भाग आपल्याला ह्याच्यावर जातक कथावर म्हणता येतो. त्यानंतर जैन कथा. जे काय धर्म होता जैन हा, त्यांचा प्रसार करण्याच्या हेतून निर्माण झालेल्या ह्या नीतिकथा म्हणून जैन कथा प्रसिद्ध आहेत. त्या कथांना कधी अवचूर्ण, चूर्णक अशी नावे आहेत. आता याला नावे का आहेत असं म्हणायचं नाही, नावे आहेत ती. काय नाव आहे त्यांना? अवचूर्ण, चूर्णक. पहिला अवचूर्ण आहे, दुसरं चूर्णी, पुन्हा चूर्णक अशी नावे आहेत. या पद्धतचरित्र आहेत आणि भविष्यकथा काही आहे त्या अभ्यासने सुद्धा आहे असं म्हटलं जातं. मनोरंजन, नीती, धर्मशास्त्र हे त्यांचा मूल हेतू आहे, जैन कथांचा मूल हेतू. तर याच्यामध्ये ह्या जे काही कथा आहेत त्यामध्ये मानवी जे काही सुखदुःख आहे त्याचे नकळत वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. आता जे एका धर्माचा प्रसार करत असताना धर्म कुठल्या दृष्टीने प्रसार करणार, काहीतरी समाजामध्ये विपरीत घडत असेल किंवा काहीतरी अशा प्रकारे गोष्टी होत असतात, मग त्याच्यामध्ये नकळत सुखदुःख येणार. तर त्या भाग हा जैन कथामध्ये आपल्याला दिसतो. तर या जैन कथेनंतर दुसरी कथा आहे ती प्रसिद्ध म्हणजे बृहत कथा म्हटलं जातं. याच्यामध्ये गुणाढ्याच्या कथा खूप साऱ्या प्रसिद्ध आहेत. या कथेमध्ये आपला काय दिसतं, मग जी काय अद्भुत रम्यता आहे, नीतिमत्ता ती अधिकपणे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तसेच अद्भुततेचे आकर्षण किंवा भारतामधील जो काही विविध भाग आहे त्याच्यामधले सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. तसेच लोकजीवनाचे विशेष जे काही सण आहे, उत्सव आहेत, विधी, लोकसमजुती या सगळा भाग या गुणाढ्याच्या कथा किंवा बृहत कथा याच्यामध्ये आपल्याला दिसतो. आणि ह्याचं जे काही संकलन आहे 3 भागामध्ये केलं आहे या बृहत कथाचं. त्याच्यामध्ये बृहत कथा श्लोक संग्रह हा एक बुद्ध स्वामींनी लिहिलेला एक कथासंग्रह आहे. त्यानंतर बृहत कथा मंजिरी हा श्रेमानंदने लिहिलेला आहे आणि कथा सरिता सागर हा सोमदेवाने लिहिले आहे. हा काय म्हणते त्याला ह्या गुणाढ्याच्या कथामध्ये भाग येतो. आता ह्या कथा फक्त तुम्हाला नाव लक्षात ठेवा की जाती कथा असतात, काय जातक कथा आहेत, जैन कथा आहेत, बृहत कथा आहेत, अशा प्रकारच्या कथा आपल्याला खूप साऱ्या प्रसिद्ध आहेत, त्या आपण पाहिल्या आहेत. आता या गुणाढ्याच्या जो काही कथा आहे त्याच्यानंतर आपला एक कथा सरिता सागर सुद्धा प्रसिद्ध आहे. ते सोमदेवानं लिहिलं आहे. त्याच्यामध्ये 18 लंबक आणि 21 तरंग आहेत. तर या कथा सरिता सागर जे काही सोमदेवानं लिहिलं आहे त्यामध्ये त्या काळामधल्या जे काही रीतिरिवाज होत्या किंवा समाजातील ज्या काही श्रद्धा होत्या, त्यांचा काही विश्वास होता, काही त्यांचे संकेत होते, यांचा सगळा भाग या पुस्तकामध्ये आपल्याला दिसतो. तरीच या ग्रंथावर बौद्धाचा प्रभाव आहे असं सुद्धा आपल्याला जाणवतं, कारण ते ज्या काही कथा आहे याच्यामधल्याच्या जातक कथाशी साधर्म्य दाखवतात. आता जातक कथा आपल्याला माहिती आहे की ह्या बौद्ध धर्मातील कथा आहेत. तर याच्यामध्ये मानसशास्त्र असेल किंवा समाजाची स्थितीचे दर्शन आपल्याला या कथा सरिता सागर याच्यावर मध्ये दिसतं. तसेच अरेबियन नाईट्सवर सुद्धा परिणाम आहे असं बी आपल्याला म्हणता येतं.
त्यानंतर या कथा सरिता सागर नंतर पंचतंत्र हा एक ग्रंथ आहे, तो विष्णू शर्मा यांनी लिहिला आहे. याच्यामध्ये काय केले त्याने, जे काही नीतिशास्त्र आहे त्याला सूत्रात गुंफून त्याला वाङ्मय रूप देण्याचा प्रयत्न या विष्णू शर्मांनी केला आहे पंचतंत्रामध्ये. तर याच्यामध्ये हे जो काही पंचतंत्र आहे याच्यामध्ये 3 राजपुत्रांची कहाणी आहे. म्हणजे जे काही विवेकशून्य आहेत किंवा अज्ञानी आहेत त्यांना नीती शिकवण्यासाठी, व्यवहार शिकवण्यासाठी हा ग्रंथ प्रामुख्याने लिहिला आहे, त्यांना त्याच्यामध्ये उपदेश केला आहे असं म्हणता येतं. तर अशा अनोख्या ग्रंथाचा अनेक भाषेमध्ये सुद्धा संवाद आहे. तर हे जे काही 3 जे काही आपण म्हटलं की त्या राजपुत्रांना शिकवण्यासाठी या ग्रंथाचा वापर केला आहे, त्यामध्ये त्याने 5 तंत्र वापरले, म्हणून त्याला पंचतंत्र असं म्हटले. तर ते 5 तंत्र कोणकोणते आहेत? पहिला आहे मित्रभेद, दुसरा आहे मित्र संप्राप्ती, तिसरा आहे काकुलुकीय लब्धप्रणाश, पाचवा आहे अपरीक्षित कारक. आता याच्यामध्ये काय आहे हे आपल्याला माहित नाही, पण हे बी नाव फक्त मला सांगा म्हणून सांगितले, असं तुम्हाला लक्षात ठेवण्याची काही गरज नाही. फक्त त्याच्यामध्ये 5 तंत्र वापरले, 5 पद्धतीने त्यांना उपदेश करण्याचा प्रयत्न केला आहे असं आपल्याला म्हणता येतं. तरी हे जे काही पंचतंत्र आहे यांच्यामध्ये 87 कथा एक साखळ पद्धतीने वापरले आहे. जसं की आपण बघितलं होतं की साखळ पद्धतीने कुठली पद्धत असते, तर याच्यामध्ये प्रामुख्याने प्राणी कथा आहेत असं म्हणता येतं. त्याचे जे काही निर्मिती आहे वेदकाळात झालेली असावी असा काही अभ्यासकाचा अंदाज आहे. तर हे पंचतंत्राबद्दल आहे. त्यानंतर वेताळ पंचविशी. आता ही आपण कथा खूपदा ऐकली आहेत वेताळ पंचविशीच्या. आणि वेताळ पंचविशी जी आहे हा एक बृहत कथामधलाच भाग आहे. जसं की बृहत कथामध्ये सरिता सागर होता, कथा सरिता सागर, त्याच्यामध्ये 2 भाग, एक वेताळ पंचविशी आणि एक सिंहासन बत्तीशी. तर हा आपला म्हणता येतं की बृहत कथेच्या उपकथातला कथा सरिता सागर आणि त्याची उपकथा ही वेताळ पंचविशी आणि सिंहासन बत्तीशी मधला भाग आहे. तर या चातुर्य कथा आहेत, चातुर्पणाच्या वर्णावर केलेल्या कथा आहेत. म्हणजे चातुर्य, जसं की वेताळ आणि आपला माहिती आहे की ती दोघांची कथा, तर ती चातुर्यपणाच्या कथा आहेत असं म्हणता येतं. ह्याचा रचयिता शिवदास आहे असं म्हटलं जातं. त्यामध्ये जे काही कटू प्रश्न आहे याचे उत्तर मोठ्या कौशल्याने देणे हा एक भाग याच्यामध्ये येते. खूप ते माहीत नाही का तुम्हाला, ते जे काही वेताळ आणि काय त्याचं नाव आहे, राजा काहीतरी नाव आहे त्याचं, मला काय आठवत नाही. त्या ह्याच्यामध्ये तो कटू प्रश्न विचारतो, उत्तर नाही दिलं की तो पळून जातो. तर अशा प्रकारचं हे त्याच्यामध्ये भाग आहे या वेताळ पंचविशीमध्ये. मूळ कथा पद्य स्वरूपात आहेत, नंतर त्याला गद्य स्वरूपात त्याचं रूपांतर केलं आहे. याच्यामध्ये अद्भुत आहे, अतिशयोक्ती आहे. आता तुम्ही कथा ऐकल्यास तुम्हाला समजते की त्याच्यामध्ये तो अरण्यातून जात आहे, अशा प्रकारे हे अद्भुतता आणि अतिशयोक्ती आपल्याला या वेताळ पंचविशीमध्ये दिसते. तसेच मंत्र साधना करणारा एक मांत्रिक असेल किंवा त्याला मदत करणारा विक्रमसेन राजा आहे. तर याच्या कथा आपल्याला याच्यामध्ये दिसतात. तर हा एक वेताळ पंचविशी बद्दलचा कथा आहे. तर कथा कशासाठी, एक अद्भुतता, अतिशयोक्ती, रंजनपरता या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. त्यानंतर आहे सिंहासन बत्तीशी. जसं म्हटलं की कथा सरिता सागरचा हा भाग आहे सिंहासन बत्तीशी. तर याच्यामध्ये कसं आहे, या स्वरूप कसं आहे, जे काही वेताळ आपण पाहिलं पंचविशी त्याच्याप्रमाणेच याचं स्वरूप दिसतं. याच्यामध्ये नायक जो आहे राजा विक्रम आहे. तर सिंहासन बत्तीशी म्हणजे 32 पुतळे राजा जो काही भोज आहे याच्या विक्रमाचे पराक्रम सांगतात असं म्हटलं जातं. 32 म्हणजे काय, सिंहासन बत्तीशी म्हटलं ना, ते 32 म्हणजे काय, तर ते 32 पुतळे आहेत, ते राजा भोज जे आहेत त्या राजा भोजला विक्रमाचे पराक्रम सांगतात त्याच्यामध्ये. म्हणजे राजा जो काही भोज आहे, अगोदरचा राजा कोण होता, विक्रम, तर त्या विक्रमसिंहाचे पराक्रम हे 32 पुतळे सांगतात असं म्हटलं जातं. तर ही सिंहासन बत्तीशी म्हणून तशा कथा प्रसिद्ध आहेत. तर राजकारभार करू इच्छिणाऱ्या किंवा जे काही व्यक्ती आहे राजकारभार ज्याला करायचं आहे त्याच्या ठिकाणी कुठले कुठले गुण असावे किंवा कुठल्या गुणांना तो सज्ज असावा याचे एक सुंदर मार्गदर्शन या सिंहासन बत्तीशीमध्ये केले जातं. तर हा भाग हा सिंहासन बत्तीशीमध्ये आहे. थोडंसं असं म्हणता येतं की बत्तीशी म्हणजे जे काही, आता ही कथा कसं काल्पनिक वाटते, काल्पनिक, आणि जसं अतिशयोक्ती म्हटलं तसं आता 32 पुतळे बोलू लागतात. आता हा भाग कसा आहे, काल्पनिकच आहे तसं म्हणता येतं. तो असो. त्यानंतर शुक 72 हा एक कथासंग्रह सुद्धा प्रसिद्ध आहे. याच्यामध्ये मदन सेन हा एक
प्रसिद्ध आहे याच्यामध्ये. म्हणजे काय, हा मदनसी एक व्यापारी असतो आणि त्याने एक कावळा आणि एक पोपट असे 2 पक्षी आणलेले असतात, म्हणजे त्याला पाळलेले असतात. मग त्याच्याबद्दल कथा सांगितली जाते, की कशा प्रकारचा भाग आहे. मग स्त्री जीवनाचे प्रतिबिंब या कथेमध्ये आपल्याला दिसते. म्हणजे त्या पोपट आणि कावळ्याच्या माध्यमातून ही कथा सांगण्याचा प्रयत्न आहे शुक 72 मधून. म्हणजे ऐकणारा एक श्रोता आहे, परंतु ते सांगण्याचं जे काही तंत्र आहे वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. हे साधारणतः 10व्या शतकामध्ये लिहिलं असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये रंजक आणि चित्तवेधक भाग येतो आणि नीतिविषयक कल्पना आहेत असं म्हणता येतं. आता जो काही व्याभिचार किंवा इतर गोष्टी आहेत त्या या शुक 72 मध्ये सांगितलं मदन सेनच्या माध्यमातून. तर हा असा भाग आहे. आता तुम्हाला त्याच्याबद्दल जास्त माहिती पाहिजे असेल, तुम्हाला माहिती आहे काय करावं लागतं, पुस्तक वाचावं लागतं. ते म्हणजे इथं सांगत बसलं तर वेळ जातो असंच थोडं. तर हा भाग थोडासा लोककथेच्या जी काही प्रसिद्ध होत्या त्याबद्दल आपण पाहिला. सिंहासन बत्तीसी असेल किंवा कथा सरिता सागर, वेताळ पंचवीसी, शुक 72, उन्हाळ्याच्या कथा असतील, तर त्या कथा आपण यथार्थपणे थोड्याशा शब्दात, म्हणजे त्याच्यामध्ये नेमकं काय आहे असं थोडंसं पाहण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे उजाळा देण्याचा प्रयत्न केला. आपण अगोदर ऐकलं आहे, परंतु हे आहेत असं उजाळा देण्याचा प्रयत्न आपण केला आहे. यानंतर लोककथाचे वर्गीकरण पाहूया. आता ह्या ज्या काही लोककथा आहेत त्याचं वर्गीकरण करूया आपण. तर लोक जी काही कथा आहे त्याचं वर्गीकरण करत असताना रचनेच्या दृष्टीने जर केलं तर त्याच्यामध्ये स्तबक कहाणी, श्रृंखला कहाणी, बुमरँग कहाणी, यात्रा कहाणी आणि ऐहिक कथा अशा प्रकारचा आपला भाग त्याच्यामध्ये कशामध्ये दिसतो, या लोककथेच्या वर्गीकरणामध्ये दिसतो. जी काही स्तबक कहाणी आहे त्या स्तबक कहाणीमध्ये काय असतं की काही व्यक्ती एकत्र येतात आणि त्या जे काही व्यक्ती आहेत ते आपापल्या गोष्टी सांगू लागतात आणि एक गोष्ट पुरी होते. त्या कथेमध्ये एक सूत्र असते आणि त्या सूत्राभोवती त्या कहाण्या फिरत असतात. अशा प्रकारचा भाग कशामध्ये असतात, या स्तबक कहाणीमध्ये. स्तबक कहाणीमध्ये काय असते, काही व्यक्ती एकत्र येतात, ते आपापली गोष्टी सांगू लागतात आणि एक गोष्ट पुरी होते. सगळे सांगतात आणि एक गोष्ट पुरी होते. आणि या कथेमध्ये एकच सूत्र असतो आणि सूत्राभोवती त्या कहाण्या फिरत असतात. समजलं ना काय म्हणतो मी? काही व्यक्ती एकत्र येतात आणि त्यांनी आपापली बाजू मांडली की कथा पूर्ण होते, परंतु जी काही कथा आहे त्याच्यामध्ये एकच सूत्र असतं, हे महत्त्वाचं आहे. आणि त्या सूत्राभोवती त्या कहाण्या फिरत असतात. अशा प्रकारे आपल्याला म्हणता येतं. मग त्या जे कथा आहेत, जसं की ब्राह्मण, सुतार, कासार, शिंपी असे जे काही मित्र आहेत ते व्यापारानिमित्त बाहेर पडले किंवा अशा कथा आपल्याला ऐकायला भेटतात. म्हणजे खूप साऱ्या कथा, जन्म देणारा बाप, वस्त्र देणारा भाऊ, चैतन्य देणारा गुरु, म्हणून अशा प्रकारच्या कथा आपल्याला काय म्हणतात अगोदर ऐकायला भेटलेल्या असतीलच. तर स्तबक कहाणी का म्हटलं जातं की 4 लोक आपापली बाजू सांगतात आणि ती कथा पूर्ण होते, म्हणून त्याला स्तबक कहाणी म्हटलं जातं. स्तबकचा अर्थ कळतो ना, स्तबक कहाणी. तर शृंखला कहाणी, त्यानंतर शृंखला कहाणी. तर शृंखला कहाणीमध्ये एक कथा प्रथम सुरू होते. एक कथा सुरू होते आणि आणि त्या कथेतून दुसरी कथा निर्माण होते. म्हणजे एक कथा पहिले सुरू झाली आणि परंतु त्या कथेतून दुसरी कथा निर्माण होणे, हा ही श्रृंखला कथा आहे. कंटिन्युअस चेन म्हणतो ना आपण, ती श्रृंखला कथा. तशा प्रकारे जसं की कथा सरिता सागर असेल किंवा अरेबियन नाईट्स असेल, या श्रृंखला कहाणी असं म्हटलं जातं. त्यानंतर बुमरँग कहाणी म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये काय आहे, एक माणूस गोष्ट सांगतो आणि ती संपल्यानंतर तिसरी कथा अशा सांगितल्या जातात. जी काही कथा आहे एका तत्वाभोवती फिरतात किंवा तत्वाचे समर्थन करत असतात. त्यात एक सूत्र कायम असते आणि असे सांगून, जसं की सिंहासन बत्तीसी आहे, असे खूप सारे उदाहरण हे दिलं जातं. प्रभाकर मांडे आणि मालती दांडेकर हे अशा प्रकारे म्हणतात की बुमरँग कहाणी म्हणजे काय, तर एक माणूस गोष्ट सांगतो आणि ती संपल्यानंतर तिसरी अशा प्रकारच्या कथा सांगितल्या जातात आणि ते एका तत्वाभोवती फिरत असतात. तर अशा प्रकारचा भाग या बुमरँग कहाणीमध्ये आहे असं मालतीबाई दांडेकर असं म्हणतात. जसं की एक चिमणी होती, तिला घातला खोट्या पैशाची आणली 3 केळे, वडावर ठेवली, वड देईना, म्हणून ती सुताराकडे जाते आणि सुताराला वरील निवेदन पुन्हा सांगते. तर अशा प्रकारच्या कथा ह्याच्यामध्ये सांगितल्या जातात. म्हणजे काय होतं, तर एक माणूस गोष्ट सांगतो, ते संपल्यानंतर तिसरी, जसं की चिमणी तीच गोष्ट पुन्हा परत दुसरीकडे किंवा अशा प्रकारे एका तत्वाभोवतीच फिरत असते असं म्हटलं जातं. ते म्हणजे पुन्हा पुन्हा परत येणे किंवा असं तंत्र वापरलं जातं, एकच रिपिटेशन होत जाणे, आहे ना. तुम्हाला समजलं का?
एकापाशी जायचं तीच रिपिटेशन करायचं, दुसऱ्यापाशी जायचं तीच रिपिटेशन करायचं, म्हणजे काय एका तत्वाभोवती फिरत असते ती कथा. आता आपण कोणकोणती पाहिली रचनेच्या दृष्टीनं? स्तबक कहाणी पाहिली, श्रृंखला कहाणी पाहिली आणि बुमरँग कहाणी. आता चौथी कथा आहे यात्रा कहाणी. यात्रा कहाणी म्हणजे काय? एका व्यक्तीची जी काही कथा निर्माण केलेली असते त्यामध्ये प्रत्येक कहाणीला स्वतंत्र महत्त्व असते किंवा स्वतंत्र अस्तित्व असते. यात्रा कहाणी म्हणजे कसं, एकाने यात्रा केली त्याला स्वतंत्र महत्त्व आहे, दुसऱ्याने यात्रा केली त्याला स्वतंत्र महत्त्व आहे. तर अशा प्रकारची ही कहाणी आपल्याला याच्यामध्ये यात्रा कहाणीमध्ये दिसते. म्हणजे काय, वेगवेगळ्या कहाण्या आहेत, स्वतंत्र अस्तित्व आहे त्याच्यामध्ये. तर हा भाग आपल्याला यात्रा कहाणीमध्ये दिसतो. तर ऐहिक कहाणी किंवा ऐहिक कथा आहे ना. आता चौथा भाग, पाचवा सॉरी, पहिला आहे स्तबक कहाणी, दुसरा आहे श्रृंखला, तिसरा आहे बुमरँग, चौथा आहे यात्रा कहाणी आणि चौथी आहे ऐहिक कथा किंवा कहाणी. आता ऐहिक कथाचा अर्थानं तुम्हाला कळतं की नेमकं काय याच्यामध्ये मग जे काय महाभारताच्या कथा असतील किंवा रामायण असेल, या कथा याच्यामध्ये ऐहिक कहाणीमध्ये आपल्याला दिसतात. आता ही जी काही ऐहिक कथा आहे तसं म्हटलं की महाभारत रामायण याच्यातल्या जे काही उपकथा आहे त्याला लागून येणार आहे, तर त्या याच्यामध्ये नोंद होतात. म्हणजे कसं, त्या ऐहिकपणाने येणारे आहेत, त्याची चौकट असते किंवा फ्रेम स्टोरी असे अशा प्रकारे आपल्याला म्हणता येते. जसं की अरेबियन नाईट्स असेल किंवा उन्हाळ्याच्या कथा आहेत, तर या ऐहिक कथामध्ये येतात. तर आपण अशा प्रकारे रचनेच्या दृष्टीने याचं वर्गीकरण पाहिलं. त्यानंतर आशयानुसार याचं वर्गीकरण. तर आशयानुसार वर्गीकरण करत असताना दोन भाग, एक धर्मसंबंध आणि एक धर्मोत्तर. धर्मसंबंधामध्ये दैवत कथा असतील किंवा सृष्टी निर्मिती संबंधीच्या कथा असतील, व्रतकथा, रूढीकथा, कहाण्या किंवा स्पष्टीकरण कथा, असे 4 भाग आपल्याला दिसतात. कोणते? दैवत कथा, सृष्टी निर्मिती संबंधीच्या कथा, व्रतकथा, रूढीकथा, कहाण्या, चौथा आहे स्पष्टीकरण कथा. आणि धर्मोत्तरामध्ये पाहिलं तर उपदेश कथा, नीतिकथा, चातुर्य कथा आणि दंतकथा असं म्हणलं आहे. अशा प्रकारे आपल्याला म्हणता येतं. हे आहे लोककथेचं आशयानुसार वर्गीकरण असं म्हणता येतं. तर अशा प्रकारे आपण हे आशयाचं वर्गीकरणापासून आपण पहिलं सुरू काय पाहिलं, लोककथा, त्याच्यामधला थोडासा इंट्रोडक्शनचा भाग, त्यानंतर जो काही थोडासा त्याच्याबद्दल सिद्धांत आहे तो एक पाहिला. सिद्धांतानंतर काही आपण भारतामधला जे काही भाग आहे त्यात लोककथेमधील तो थोडासा वर्णन केला आहे, पुढे आपण करणारच आहोत ते आणखी. त्यानंतर जातक कथा, जैन कथा, बृहत कथा या सुद्धा पाहिल्या. त्याच्यानंतर जो काही थोडासा भाग आहे त्या कथामध्येच आणखी कुठल्या, जसं की त्याचं आशयाचं वर्गीकरण म्हणा किंवा दुसऱ्या कथा, तर त्या सुद्धा पाहिल्या. त्यानंतर थोडासा जो काही भाग राहिला आहे त्या वर्गीकरणाच्या नंतर किंवा अगोदर तो सुद्धा आपण पाहूया आणि पुढचा भाग पुढच्या ह्याच्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. तर आपण थांबूया. धन्यवाद मित्रांनो.